माणगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। माणगावमध्ये 80 वर्षीय वृद्धेवर अत्याचार करण्यात आलेला आहे। 18 वर्षाचा आरोपी अटकेत आहे। सिद्धेश घोणे असं या आरोपीचं नाव आहे। 80 वर्षीय वृद्ध महिला ही एकटी आपल्या घरामध्ये राहत होती व आपला उदरनिर्वाह करत होती। त्यानंतर हा 18 वर्षीय तरुण हा तिच्याकडे नेहमी यायचा आणि आजी म्हणून तिच्याकडे राहायचा, तिच्याशी बोलायचा, तिच्याकडे बसायचा आणि त्यानंतर घरी जायचा। अशा प्रकारे त्यांनी त्या आजीसोबत मैत्री केली आणि त्या आजीसोबतच काही वेळ तो घालू लागला। त्यानंतर त्या 18 वर्षीय तरुणाची वृत्ती बदलायला लागली। त्यानंतर तो तरुण पॉर्न वेबसाईट बघायचा, पॉर्न व्हिडिओज बघायचा, त्यामध्ये त्याची मानसिक वृत्ती ही राक्षसी वृत्ती बनत चाललेली। त्यानंतर त्या तरुणाने विचार केला की आपण आजीसोबत काहीतरी असे घाण कृत्य करू। त्या 18 वर्षीय तरुणाने घरात कोण नसताना ही संधी बघितली आणि त्यानंतर त्या 80 वर्षीय आजीवर अत्याचार केला। विचार करा त्या आजीचे हाल काय झाले असतील। तर ती 80 वर्षाची वृद्ध महिला ती त्याच्या आजीच्या वयाची होती आणि त्याच आपल्या आजीच्या वयाच्या महिलेवर त्याने अत्याचार केला। अतिशय घृणास्पद कृत्य आहे मित्रांनो, कारण की आजकालच्या पिढीला काय झालं काय समजतच नाही। आजकालची पिढी ही पूर्ण वासनाधारित पिढी बनत चाललेली आहे मित्रांनो। ज्या वयामध्ये शिक्षण घेऊन भविष्य घडवायचा विचार केला पाहिजे त्या वयामध्ये ही मुलं काय करतायत। इझिली इंटरनेट भेटला आहे, त्यानंतर पॉर्न साईट इझिली ॲक्सेस होतात, त्यामुळे हे व्हिडिओज बघतात घाण आणि त्यामुळे त्यांची मानसिक वृत्ती बी त्या प्रकारेच होते आणि हळूहळू ते त्या गोष्टीचा विचार करतात। ते विचार कृत्यामध्ये निर्माण होते, त्यामुळे त्या मुलाने अशा प्रकारचा कृत्य केलेला आहे। माणगावमध्ये निजामपूर शहरामध्ये लोकांची मागणी आहे की या 18 वर्षीय तरुणावर कायदेशीर आणि कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यासाठी माणगावमध्ये मोठ्या प्रकारात मोर्चा निघाला आहे आणि त्या 80 वर्षीय महिलेवर जो अन्याय झालेला आहे त्यासाठी प्रत्येक नागरिक न्यायासाठी हक्क मागत आहे मित्रांनो। तर अशा व्यक्तीला मित्रांनो कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। आय होप मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत मांडण्यासाठी तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता। टेक केअर, बाय बाय।